तर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील 19 गावं मतदार यादीतून गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता। यावर आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। तांत्रिक अडचणींमुळे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती याद्या अपलोड झाल्या नाहीत, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा आधी जो का भाग सुटलाय तो नव्यानं अपलोड करण्यात येणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। जवळपास अंजनगाव तालुक्यामध्ये 19 बूथ असे आहेत की जे या यादीमध्ये समाविष्ट नाही। मी वास्तविक पाहता यादी याकरता तपासली की कापूसतळणी मतदारसंघ हा माझा मतदारसंघ असल्यामुळे माझी निवडणुकीत उभं राहायची इच्छा होती, म्हणून मी यादी चाळली। जेव्हा यादी चाळली तेव्हा मला या मतदारसंघातले धनेगाव, टाकरखेड, त्यानंतर पोही, जवळा हे गावच त्याच्यामध्ये दिसले नाही, म्हणून मी तक्रार केली। आणि नाव तो सोडा, पण माझ्या गावाचं नाव सुद्धा नाही। आणि पुन्हा जेव्हा चौकशी केली त्यावेळेस तालुक्यामधले जवळपास 19 बूथ गायब आहेत। कोणत्याही बूथचं 19 बूथचं नामोनिशाण नाही। जवळपास आमच्या तालुक्यातले 8,000 ते 9,000 जे मतदार आहेत ते वंचित राहणार आहेत। आणि या यादीत घोळ गेल्यामुळं पहिल्यांदा भाजप हे मतचोर सरकार होतं, पण आता गावचोर सरकार म्हणून आम्ही त्याचा एक निषेध करतो। मतदान आम्हाला नानासाहेब फोन आला, तुमच्या गावाचं नाव नाही आहे, आम्ही 20 वर्ष वोटिंग करून राहिलो। नानासाहेब सांगितलं आम्हाला, फोन गायब झालं बा तुमचं गाव, म्हणून आम्ही लक्ष दिलं। आता पाहिलं का यादीमध्ये नाव दिसतंय का? गावच नाही आलं, कसं यादीच नाही।